पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महासमिटचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित। महाराष्ट्रातले रस्ते वर्षभरात अमेरिकेपेक्षा चांगले बनतील, पुढारी न्यूजच्या महासमिट सोहळ्यात नितीन गडकरींची ग्वाही। मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, गडकरींची नवी डेडलाईन। आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा कुणबी एक असल्याचा GR मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगे पाटील आक्रमक। जीव गेला तरी जरांगेंना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंचे लाड बंद करावे, हाकेंची टीका। अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्त्वाचा निर्णय। एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी। केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याने फडणवीस नाराज। मत चोरीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये पुन्हा जुंपली, मतचोरीचा मुद्दा मांडल्याबद्दल राज ठाकरेंचं स्वागत, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राहुल गांधी सिरियल लायर, मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। डीजे ऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, मंत्री संजय शिरसाटांचं मिश्किल विधान। तर त्या बॅगेत जनतेने लुटलेले पैसे, राऊतांची टीका। 130व्या घटना दुरुस्तीबाबत विरोधक संभ्रम पसरवतायत, तुरुंगात राहून सरकार चालवणं शोभनीय आहे का, अमित शहांचा विरोधकांना सवाल। दिवंगत माजी आमदार PN पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी केलं पक्षात स्वागत। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑक्टोबरला मुंबईत घुसणार, राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठकीतून बच्चू कडूंचा इशारा। मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, शेतकरी नेते आक्रमक। मद्यविक्रीत नेत्यांचेच प्याले काठोकाठ, 30% परवान्यांचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ। महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने 328 मद्यविक्री परवाने देण्याची घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात 2 घोडे उधळले, घोड्यांना आवरताना पोलिसांची तारांबळ। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडून ही विशेष ट्रेनचं आयोजन, फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार।